नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागणीच्या लवचिकतेचा तिसरा मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत. मागणीच्या लवचिकतेचे सर्वसाधारणपणे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता. त्यामध्ये आपण त्याच वस्तूच्या किमतीचा त्याच वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम तपासत असतो. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आपण पाहिला, मागणीची उत्पन्न लवचिकता. त्यामध्ये आपण उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदलाचा त्याच्या मागणीवर होणारा परिणाम तपासला. आज आपण मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. तो आहे मागणीची छेदक लवचिकता. त्यालाच मागणीची अन्योन्य लवचिकता किंवा मागणीची तिरकस लवचिकता असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये आपण त्याला क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणतो. आता सर्वसाधारणपणे मागणीच्या नियमानुसार आपण एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा त्याच वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम याचा अभ्यास मागणीच्या नियमामध्ये करतो. परंतु जेव्हा दोन वस्तूंमध्ये काही संबंध असतो किंवा त्या दोन वस्तू एकमेकांशी संबंधित असतात. आता संबंधित असणं म्हणजे या ठिकाणी त्या एकमेकांना पर्यायी असू शकतील किंवा एकमेकांना पूरक असू शकतील. मग अशा संबंधित वस्तूच्या बाबतीत एका वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. मग एका वस्तूची किंमत वाढली किंवा कमी झाली तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ किंवा घट घडून येण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणजेच मूळ वस्तूच्या किमतीतील बदल आणि दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या मागणीतील बदलाची तुलना करून आपल्याला छेदक लवचिकता मोजता येते किंवा शोधून काढता येते. आता छेदक लवचिकतेचा अर्थ स्पष्ट करत असताना त्याच्या काही व्याख्यांच्या आधारे आपल्याला त्याची संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येते. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की एका वस्तूच्या किमतीतील बदलाला दुसऱ्या वस्तूच्या मागणीचा मिळणारा प्रतिसाद म्हणजेच मागणीची छेदक लवचिकता होय. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. असा एक छेदक लवचिकतेचा हा भाग किंवा हा महत्त्वाचा अर्थ आपल्याला त्यातून शोधून काढता येतो. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलते, मात्र त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम न होता ती वस्तू संबंधित असल्यामुळं त्या वस्तूच्या मागणीवर तर परिणाम होतोच, परंतु त्याच्या संबंधित वस्तूच्या मागणीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. म्हणून मागणीच्या छेदक लवचिकतेमध्ये अशा संबंधित वस्तूच्या बाबतीत एका वस्तूची किंमत बदलली असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम आपण त्यामधून तपासत असतो. आता जर आपण उदाहरण घेतलं, उदाहरणाच्या साहाय्यानं जर आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट करायचा असेल तर आपण समजा एक्स वस्तू आणि वाय वस्तू या दोन वस्तू एकमेकांशी संबंधित आहेत. संबंधित या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की त्या पर्यायी असू शकतात किंवा एकमेकांना पूरक असू शकतात. पर्यायी वस्तूमध्ये आपण काय करत असतो की एकाच्या ऐवजी दुसरी वस्तू वापरत असतो. एका वस्तूची किंमत वाढली तर ती महाग झाल्यामुळे तिचा वापर न करता त्याला पर्यायी असणारी दुसरी वस्तू आपण घेऊ शकतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला चहा आणि कॉफी असं पर्यायी वस्तूचं आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं की चहाची किंमत वाढली तर ती महाग झाल्यामुळं लोक चहाऐवजी कॉफीचा वापर करतील. अशा पर्यायी वस्तू असू शकतात. म्हणजे पर्यायी वस्तूमध्ये एका वस्तूच्या ऐवजी दुसऱ्या वस्तूच्या वापराला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. आणि पूरक वस्तूच्या बाबतीत मात्र आपल्याला त्याचा कलेक्टिव्ह उपभोग घ्यावा लागतो. म्हणजे पूरक वस्तूचं उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर कार आणि पेट्रोल म्हणजे दोघांचा एकत्रित उपभोग घेतला तरच त्यापासून आपल्याला उपयोगिता मिळते. कारण फक्त कार आपल्याला चालवता येणार नाही, त्याला पेट्रोल असेल तरच ते कारचा उपयोग आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे मग अशा पूरक आणि पर्यायी अशा एकमेकांशी संबंधित असणाऱ्या जर वस्तू असतील तर त्या संबंधित वस्तूमध्ये एका वस्तूची किंमत बदलली तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा निश्चितपणे परिणाम होत असतो. मग उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय की एक्स वस्तू आणि वाय वस्तू, त्याच्या आधारे आपल्याला त्याची एक व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करता येतो. समजा एक्स वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आणि वाय वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल यांचा जर आपण भागाकार केला किंवा यांचं जर आपण प्रमाण घेतलं तर आपल्याला छेदक लवचिकता मिळते. म्हणजेच काय तर छेदक लवचिकता शोधून काढण्यासाठी आपल्याला एक्स वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आणि वाय वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल या दोघांचा भागाकार करावा लागतो, यांचं गुणोत्तर घ्यावं लागतं आणि ते घेतल्यानंतर आपल्याला त्या दोन्हीमधील छेदक लवचिकता
मिळते. म्हणजेच मागणीची छेदक लवचिकतेची जी संकल्पना आहे, ही एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणाऱ्या परिणामाशी संबंधित आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या मागणीच्या छेदक लवचिकतेचा अर्थ स्पष्ट करता येतो. आता त्यानंतर मागणीच्या छेदक लवचिकतेचे काही प्रकार आहेत, की त्याचे प्रमुख 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे शून्य छेदक लवचिकता, दुसरा प्रकार आहे अनंत छेदक लवचिकता, तिसरा प्रकार आहे धनछेदक लवचिकता आणि चौथा प्रकार आहे ऋणछेदक लवचिकता. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, शून्य छेदक लवचिकता. आता शून्य छेदक लवचिकतेचा अर्थ काय होतो किंवा त्याला शून्य छेदक लवचिकता कधी म्हणायचं, तर त्याचा अर्थ स्पष्ट करत असताना आपल्याला असं सांगता येतं, की जेव्हा या दोन वस्तू स्वतंत्र असतात, इंडिपेंडंट असतात, त्यावेळेस त्या दोन वस्तूंमधील जी छेदक लवचिकता असते ती शून्य असते. कारण त्या वस्तू पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यामुळं एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. वस्तू संबंधित असतील तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. परंतु जर दोन वस्तू एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असतील तर एका वस्तूची किंमत बदलली तरी दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्या मागणी आहे तशी राहील. म्हणून या स्वतंत्र वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही शून्य असते असं आपल्याला सांगता येतं. आणि अशा वेळेस मग मागणीचा वक्र हा वाय अक्षाला समांतर असतो. आता आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये आपण वाय अक्षावरती वाय वस्तूची किंमत दाखवली आहे आणि एक्स अक्षावर आपण एक्स वस्तूची मागणी दाखवलेली आहे. आता वाय वस्तू आणि एक्स वस्तू या दोन्हीही स्वतंत्र वस्तू असल्यामुळं वाय वस्तूची किंमत सुरुवातीला OP1 आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली किंवा घट झाली तरीही मागणी एक्स वस्तूची जी आहे ती ON एवढीच आहे, स्थिर आहे. म्हणजे वाय वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट झाली तरी देखील एक्स वस्तूची मागणी मात्र ON एवढी आहे, ती तेवढीच राहते. म्हणजे वाय वस्तूच्या किमतीतील बदलाचा एक्स वस्तूच्या मागणीवर कुठलाही परिणाम होत नाही. कारण या ठिकाणी वाय वस्तू आणि एक्स वस्तू या दोन्हीही वस्तू स्वतंत्र वस्तू आहेत. त्यांचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्या पर्यायीसुद्धा नाहीत आणि पूरकसुद्धा नाहीत. मग अशा स्वतंत्र वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही शून्य येते आणि मग अशा वेळेस जो मागणी वक्र असतो तो वाय अक्षाला समांतर तयार होतो. या ठिकाणी वाय अक्षाला समांतर असणारा DN हा जो वक्र आहे उभा, तर तो मागणीचा वक्र आहे आणि तो पूर्णपणे वाय अक्षाला समांतर असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनंत छेदक लवचिकता. आता जर आपण एक्स आणि वाय वस्तू या दोन वस्तू गृहीत घेतलेल्या आहेत, तर वाय वस्तूची किंमत आहे तेवढीच जर राहिली, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर बदल होत नाही तरी देखील एक्स वस्तूची मागणी जर बदलत असेल, त्यात वाढ किंवा घट होत असेल, म्हणजेच वाय वस्तूच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल न होता एक्स वस्तूची मागणी जर बदलत असेल, बदल होत असताना त्याच्यामध्ये घट किंवा वाढ अशा दोन्ही प्रकारचा बदल होऊ शकतो, तर अशा वेळेस या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही अनंत असते. आणि मग या दोन वस्तूंमध्ये काय संबंध असतो, तर त्या पूर्णपणे एकमेकांना पर्यायी असतात, की एकाच्या ऐवजी पूर्णपणे त्याचा दुसऱ्या वस्तूचा वापर केला जाऊ शकतो. मग अशा पूर्ण पर्यायी वस्तूच्या बाबतीत मागणीची छेदक लवचिकता ही अनंत येते, असा एक दुसऱ्या पद्धतीनं अर्थ आपल्याला त्याचा स्पष्ट करता येतो. म्हणजेच जेव्हा दोन वस्तू एकमेकांना पूर्णपणे पर्यायी असतात तेव्हा त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही अनंत असते आणि अशा वेळेस मागणीचा वक्र हा पूर्णपणे एक्स अक्षाला समांतर असल्याचा तयार होतो किंवा एक्स अक्षाला समांतर असा तयार होतो. मग आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये पहा की वाय वस्तू आणि एक्स वस्तू या दोन वस्तू आहेत. इथं त्या दोन्ही एकमेकांना पूर्णपणे पर्यायी आहेत, कारण त्या जर कुठल्याही दोन वस्तू एकमेकांना पूर्ण पर्यायी असतील तर त्यांच्यामधील छेदक लवचिकता ही अनंत असते. मग इथं दोन वस्तू आहेत, एक आहे एक्स वस्तू आणि दुसरी आहे वाय वस्तू. वाय अक्षावर आपण वाय वस्तूची किंमत मोजली आहे, एक्स अक्षावरती आपण
एक्स वस्तूची मागणी मोजलेली आहे. आता वाय वस्तूची किंमत ही OP अशी स्थिर आहे, त्यात वाढ किंवा घट होत नाही. मात्र OP ही वायची किंमत स्थिर असतानासुद्धा एक्स वस्तूची मागणी ON आहे किंवा त्यात वाढ झाली तरीही किंमत आहे असताना, स्थिर असताना त्यात वाढही होते किंवा घटसुद्धा होऊ शकते. म्हणजे एका वस्तूची किंमत स्थिर असताना त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न होता जर दुसऱ्या वस्तूची मागणी वाढ किंवा घट अशा दोन्ही प्रकारच्या बदलत असेल तर त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही अनंत असते आणि अशा वेळेस हा मागणीचा वक्र एक्स अक्षाला समांतर होतो. आकृतीमध्ये आपण DD हा वक्र दाखवलेला आहे आणि तो पूर्णपणे एक्स अक्षाला समांतर असा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे धनछेदक लवचिकता. आता जेव्हा वाय वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता एक्स वस्तूच्या मागणीत सुद्धा वाढ होत असेल किंवा त्याच्या उलट वाय वस्तूच्या किमतीत घट झाली असता एक्स वस्तूच्या मागणीत सुद्धा घट होत असेल, अशा वेळेस मागणीची छेदक लवचिकता ही धन असते. म्हणजेच दोन वस्तू जेव्हा एकमेकांना पर्यायी असतात, या ठिकाणी पर्यायी हा शब्द वापरतोय आपण, पूर्ण पर्यायी नाही. पूर्ण पर्यायी वस्तू असतील तर अनंत छेदक लवचिकता असते आणि केवळ पर्यायी वस्तू असतील तर त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही धन असते. म्हणजेच जेव्हा दोन वस्तू एकमेकांना पर्यायी असतात तेव्हा त्या दोन वस्तूंमधील छेदक लवचिकता ही धन असते आणि अशा वेळेस मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. आता उदाहरणामध्ये पहा, आकृतीमध्ये आपण दाखवलेलं आहे की वाय वस्तूची किंमत वाय अक्षावर आहे आणि या ठिकाणी आपण पर्यायी वस्तूच्या बाबतीत विश्लेषण करत आहोत. त्यामुळं वाय वस्तू ही चहा आहे असं आपण गृहीत घेतलेलं आहे, कारण दोन पर्यायी वस्तूमधील छेदक लवचिकता ही धन असते. म्हणजे इथं आपल्याला त्या दोन वस्तू पर्यायी कोणत्या आहेत ह्या उदाहरणासह आपण दाखवतोय. वाय वस्तू ही चहा आहे असं आपण गृहीत घेतलं आहे आणि एक्स वस्तूची मागणी एक्स अक्षावर दाखवली आहे आणि ती एक्स वस्तू कॉफी आहे. म्हणजे चहा आणि कॉफी या दोन वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत. मग पहा, आता आपण काय सांगितलेलं आहे की धनछेदक लवचिकता कधी असते, जेव्हा एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूची मागणी वाढत असेल. आणि हे कधी होतं, जेव्हा त्या दोन वस्तू एकमेकांना पर्यायी असतात तेव्हाच ते होत असतं. आता पहा, उदाहरणासह आपण त्याचं स्पष्टीकरण करूयात. ही वाय वस्तू ही चहा आहे. मग चहाची जर किंमत सुरुवातीला OP आहे, ती OP किंमत असताना ON एवढ्या कॉफीला मागणी आहे. आता चहाची किंमत OP पासून OP1 पर्यंत वाढली, म्हणजे चहाची किंमत वाढली, चहा महाग झाला, तर लोक काय करतील, चहाला पर्याय, मग चहा महाग झाल्यामुळे त्याची किंमत वाढल्यामुळे लोक चहाची मागणी कमी करतील. मग चहाची मागणी कमी केल्यानंतर त्याला पर्याय शोधतील, तर चहाला पर्याय आहे कॉफी. मग चहाची मागणी जर कमी केली असेल तर लोक काय करतील, कॉफीची मागणी वाढवतील. म्हणजे या ठिकाणी चहाची किंमत वाढल्यानंतर कॉफीची मागणी वाढते, कारण चहाची किंमत वाढल्यामुळं, चहा महाग झाल्यामुळं लोक त्याचा उपभोग कमी करतील आणि त्या तुलनेत कॉफी जर स्वस्त असेल तर त्याचा वापर किंवा त्याचा उपभोग जास्त प्रमाणात घेतला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं चहाच्या किमतीत वाढ झाल्यामुळं कॉफीची मागणी वाढू शकते असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच दोन वस्तू ज्यावेळेस एकमेकांना पर्यायी असतात त्यावेळेस एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर मागणीच्या छेदक लवचिकतेचा चौथा प्रकार आहे ऋणछेदक लवचिकता. तर यामध्ये जेव्हा दोन वस्तू एकमेकांना पूरक असतात त्यावेळेस त्या पूरक वस्तूंमधील छेदक लवचिकता ही ऋण असते. आता जर उदाहरण आपण घेतलं तर ज्यावेळेस समजा वाय वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता जर एक्स वस्तूच्या मागणीत घट होत असेल किंवा त्या उलट वाय वस्तूच्या किमतीत घट झाली असता जर एक्स वस्तूच्या मागणीत वाढ होत असेल तर त्या दोन वस्तूंमधील मागणीची छेदक लवचिकता ही ऋण असते. आणि असा बदल ज्यावेळेस दोन वस्तू एकमेकांना पूरक असतील, कॉम्प्लिमेंटरी असतील, त्यावेळेस या पूरक वस्तूंच्या बाबतीत हा
ह्या बदलांची दिशा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूची मागणी घटत असते आणि मग या पूरक वस्तूंमधील छेदक लवचिकता ही ऋण येते आणि अशा वेळेस मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असतो. आता आकृतीचं जर स्पष्टीकरण आपण पाहिलं तर त्यामध्ये आपण 2 पूरक वस्तू दाखवलेल्या आहेत आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे त्या कुठल्याही 2 पूरक वस्तू असतील तर त्या दोघांचा एकत्रितपणे उपभोग घेतल्यानंतरच उपभोक्त्याला उपयोगिता मिळत असते. मग या ठिकाणी आपण 2 पूरक असणाऱ्या वस्तूंचं उदाहरण घेतलं आहे. एक वस्तू आहे कार आणि दुसरं आहे पेट्रोल. आता वाय वस्तू ही कार आहे असं आपण गृहीत घेतलेलं आहे आणि वाय अक्षावर त्याची किंमत मोजलेली आहे. एक्स अक्षावर एक्स वस्तू दाखवलेली आहे, त्याची मागणी आपण मोजलेली आहे आणि या ठिकाणी एक्स वस्तू ही पेट्रोल आहे असं आपण गृहीत घेतलेलं आहे. कार आणि पेट्रोल या दोन्हीही वस्तू एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळं दोघांचाही एकत्रितपणे उपभोग घ्यावा लागतो. फक्त पेट्रोल असेल तर त्याचा उपभोग घेता येणार नाही किंवा फक्त कार या स्वतंत्र घटकाचा आपल्याला उपभोग घेता येणार नाही. स्वतंत्र वस्तूंचा या दोघांचाही आपल्याला उपभोग दोघांचा एकत्रितपणे उपभोग घेतला तर त्यापासून उपभोक्त्याला उपयोगिता मिळत असते. मग या ठिकाणी बदल कसा होतोय पहा, की कारची किंमत जर वाढली, वाय वस्तू आपण कार घेतलेली आहे, मग कारची किंमत जर वाढली तर कार महाग झाल्यामुळं कारचे खरेदीदार किंवा उपभोक्ते कमी होतील, त्याची मागणी कमी केली जाईल. आता कारचा उपभोग जर कमी झाला तर पर्यायानं पेट्रोलची मागणी कमी होते. म्हणजे या ठिकाणी वाय अक्षावर OP ही कारची मागणी आहे, किंमत आहे आणि OP पासून OP1 पर्यंत कारची किंमत वाढल्यामुळं कारचे ग्राहक कारची मागणी कमी करतील आणि कारची मागणी कमी झाल्यामुळं पर्यायानं जी एक्स वस्तू आपण या ठिकाणी पेट्रोल गृहीत घेतलेली आहे, तर कारची मागणी कमी झाल्यामुळं पेट्रोलच्या मागणीमध्ये घट घडून येते. कारण कारच्याच मागणीत घट झाल्यामुळं पेट्रोलचा वापरसुद्धा कमी होतो. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये त्याच्या विरुद्ध दिशेने बदल घडून येत असतो. अशा वेळेस त्या 2 वस्तूंमधील छेदक लवचिकता ही ऋण असते आणि आपल्याला स्पष्टपणे असं सांगता येतं, की जेव्हा त्या 2 वस्तू एकमेकांना पूरक असतात तेव्हा अशा पूरक वस्तूंच्या बाबतीमध्येच त्या 2 वस्तूंमधील छेदक लवचिकता ही ऋण असते आणि अशा वेळेस मागणीचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असतो. आणि आकृतीमध्ये आपण डी हा जो वक्र दाखवलेला आहे तो ऋण उताराचा आहे, डावीकडून उजवीकडे उतरत जातोय, त्याचा स्लोप हा निगेटिव्ह आहे, म्हणून त्याला आपण ऋण छेदक लवचिकता असं म्हणतो. अशा पद्धतीनं या छेदक लवचिकतेचा अर्थ आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहता येतात. धन्यवाद.